आमचे उद्धवजी ठाकरे शिवसेनेचे भेटले, काँग्रेसचे भेटले, राष्ट्रवादीचे भेटले आणि आमची लढाई चालू आहे त्यांच्याशी जोरात. आणि महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडणार. हॉटेल एवढं मोठं आहे तर 300 रुपये हॉटेलमध्ये फक्त उद्धवजी ठाकरे यांचे कार्यकर्ते, त्याचे नेते भेटले, शिवसेनेचे आपले काँग्रेसचे नेते भेटले आणि राष्ट्रवादीचे नेते भेटले. ठीक आहे. काल पवार साहेबांनी पवार साहेबांनी व्यापक दृष्टिकोनातून स्टेटमेंट केलं की भारतामध्ये जे आमचा पक्ष मोठा आहे, आमच्या पक्षाचा प्रश्न येत नाही, पण भारतामध्ये जे छोटे मोठे प्रश्न आहेत ते बहुतेक विलीन होतील असं त्याचं म्हणणं आहे. की अनेक पक्ष अनेक राज्यामध्ये छोटे मोठे पक्ष आहेत त्याबद्दल ते बोलले. राष्ट्रवादीबद्दल बोलले नाही किंवा शिवसेनेबद्दल बोलायचा प्रश्न येत नाही. ते असे बोलले तर त्याचा बोलण्याचा विपर्यास करण्यात येत आहे, त्याची चुकीच आहे. राष्ट्रवादीची ताकद तुम्हाला माहित आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे 10 पैकी 9 खासदार निवडून येतील. अशा या परिस्थितीमध्ये तुम्ही असं स्पष्टपणे म्हणताय का की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार काँग्रेसमध्ये कधीच विलीनीकरणाची शक्यता नाही. पवार साहेबांनी त्यांनी भारतामध्ये अनेक राज्यामध्ये जे छोटे मोठे गट आहेत माझा लेपनच खराब झाला. ते गट बहुतेक सामील होतील असं त्यांचं वक्तव्य होतं. सचिन आहे. राष्ट्रवादीबद्दल बोलायचं असतं तर स्पष्ट बोलले असते आणि ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढते महाराष्ट्रामध्ये अशा या परिस्थितीमध्ये स्वतंत्र राहणार